सध्या उन्हाळ्याचे दिवस सुरू असून वातावरणात चांगलेच तापमान लागले. यात अंगाची लाही लाही होत असताना रस्त्याच्या बाजूला असे एक झाड दिसते की त्यामुळे वातावरणात आनंद वाटतो, मन प्रफुल्लित होते. असे फुलंब्री तालुक्यात उन्हाच्या तडाख्या जाणवायला लागला असून सुगीचे दिवस देखील सुरू झाले आहेत. सुगीचे दिवस सुरू झाले आहे. यात विहिरींची पाणी पातळी तळाला गेली. या तळपत्या उन्हात प्रवास करताना अचानक रस्त्याच्या कडेला गुलमोहराच्या फुलाने लालबुंद झालेले झाड मन प्रफुल्लित करून जाते. असे चित्र फुलंब्री परिसरात गावखेड्याच्या रस्त्याने दिसत आहे. याच गुलमोहराच्या फुलांना जुन्या काळे वाळवून बारीक करून त्यांच्या होळीच्या रंगपंचमीला रंग म्हणून मोठ्या प्रमाणात उपयोग होता. परंतु ग्रामीण भागात सुद्धा कृत्रिम रंगाने जागा घेतल्याने हे गुलमोहराचे झाड फक्त रस्त्याची शोभा वाढवते आणि रस्त्याने प्रवास करणाऱ्या वाहनधारकांचे मन प्रफुल्लित करते. या धकाधकीच्या जीवनात कुणाला वेळ नसल्याने रंगपंचमीला कृत्रिम रंगाने जागा घेतली असून या रंगाचे फायदे कमी आणि नुकसान जास्त असते. तरी सणानिमित्त या कृत्रिम रंगाचे रंगपंचमी साजरी केली जाते. शासनाच्या वतीने या कृत्रिम रंगावर मोठ्या प्रमाणात बंधने घातली असून पर्याय म्हणून इको फ्रेंडली रंग बाजारात उपलब्ध केले. कृत्रिम रंगामुळे जळजळ तसेच अंगाला खाज येणे, त्याचप्रमाणे 8-8 दिवस रंग शरीराला चिटकून राहणे, त्यामुळे त्वचा खराब होते. तसेच या कृत्रिम रंगामुळे अनेक आजाराला निमंत्रण देणे असे प्रकार होत असले तरी व्यावसायिक आपल्या थोड्याशा फायद्यासाठी नागरिकांच्या आरोग्याशी खेळत असल्याचे प्रकार उघडत आहे. त्यामुळे अशा अनैसर्गिक रंगांचा कायमचा विनाश करून नैसर्गिक रंगाने होळी साजरी करावी. होळीचा आनंद यावेळी द्विगुणित करावा. फुलंब्री तालुक्यात काही गावांना तीव्र पाणी टंचाई निर्माण झाली असून शासनाच्या वतीने 31 गावांमध्ये 38 टँकरच्या साहाय्याने पाणी पुरवठा होत आहे. त्यामुळे यावर्षी तालुक्यात कोरडी होळी साजरी होणार असल्याचे तालुक्यात चित्र बघायला मिळत आहे. ब्युरो रिपोर्ट, AI न्यूज, छत्रपती संभाजीनगर.